बुद्ध आहे का विठ्ठल रुक्माई आहे जे स्तूप बनवलेले आहे ते मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मिटवण्याचा प्रयत्न काढून सुट्टी नसताना सुद्धा सुट्टी घेतलेल्या मित्रांनो आणि आषाढ एकादशी निमित्त असल्यामुळे आम्ही कुठल्याही पंढरीच्या वाडीला न जाता तर आम्ही आमच्या ऐतिहासिक किंवा आधुनिक काळातील ज्या बुद्धांच्या लेण्या आहेत ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र ले टेकाडा दिसा लागले तरी चढा लागले धाप भरा लागला असा धाप यायला लागला ले ले दा घाम भरा लागला इथं वाघ आहे कसं नाही वाघ इथं वाघ आहे तरी सुद्धा आम्ही फिरायला आलोय लय पुढे जायचा आणि स्विमिंग काय येतोय आपला स्विमिंग मॉडेल हे साऊथ इंडियन मधून आलेलं आहे तिथं खास करून बुद्धांच्या लेणी बघण्यासाठी मस्त फोटोशूट बघा की नसतं तू त्याला बघा या ठिकाणी खरंच भारी वाटायला कोल्हापूरची बघा सुधारत नाही जाईल काय कोल्हापूर सपला विषय आहे का नाही इथं आता इकडे बघा इकडे सगळे जंगल जाता चलो 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 जल्दी चलो आडवं करा या ठिकाणी वाघाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि या वाघाच्या दर्शन
बघा तर किती आम्ही फक्त तिघच वर आले. आम्हाला हे दादा भेटलेत आणि त्यांना आम्हाला खायला दिलेत. हे बघा बिस्किट काय काय दिलेत आम्हाला. बिस्किट आहे त्यांना दाखवताने त्यांनी देऊन गेलेत आम्हाला. हे बघा इथे एक स्तूप गावलेला आहे आम्हाला. तिथे अनेक स्तूप आहेत. हे अशोक सम्राटांचं चक्र. चला थांबा की बघ की अंतिम सत्य बुद्ध आहे. हे सगळं बुद्ध प्राचीन काळातले सगळे आहेत. हे सगळे लॉक केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं हे बुद्ध आहे का विठ्ठल रुक्मिणी आहे? आणि ह्याच्या मागं स्तूप आहे ते आपण इथं बंद केल्या तर आम्ही लपवण्याचा प्रयत्न केलेला. लपवण्याचा बघा स्तूप बघू शकता तुम्ही इकडे. झूम कर कुठं स्तूप झाकले. स्तूप झाकण्याचा विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी त्यांनी मूर्ती स्थापन केलेली आहे. पण याचा खरा इतिहास असा आहे की सम्राट अशोकांनी आपल्या ज्या लेण्या उभारलेल्या आहेत त्या लेण्यांचं स्वरूप या मूर्तीच्या पाठीमागं खरेखर आपल्याला दिसून येईल. पण हे पूर्ण इतिहास लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं तुम्हाला जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आम्ही कराडमध्ये प्रथमतः आलेलो बुद्ध लेणी पाहण्यासाठी. जे प्राचीन काळी सम्राट अशोकांनी ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या आहेत या पाहण्याचा एक चांगला उद्देश म्हणून आम्ही या कराडच्या एका छान अशा सुंदर अशा डोंगर भागामध्ये आपण बुद्धांच्या लेणी पाहण्यासाठी खास करून आम्ही कोल्हापूरमध्ये आलो होतो. आणि या लेणी आम्ही सर्व ठिकाणच्या लेणी होत्या त्या अतिशय सुंदर अशा प्राचीन काळी कोरलेल्या सम्राट अशोकांनी अतिशय सुंदर कोरल्या होत्या. पण या ठिकाणी ज्या वास्तू बनवल्या होत्या कोरलेल्या होत्या या ठिकाणी एक वेगळ्या स्वरूप या कोरलेल्या जे रेखाटन आहे जे मूर्तीचं आहे दगडामध्ये जे कोरीव काम केलेलं आहे ते त्याचं स्वरूप अतिशय वेगळं दिसून आलंय. कारण आम्ही प्रथमतःच या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी खरोखरच बुद्धांच्या लेणी आहेत का हा मला प्रश्न पडला होता. आणि या बुद्ध लेणी आम्ही पाहण्यासाठी खास करून इथं येण्याचा आमचा एक हेतू होता.
सगळ्यांनी पाहून आलेले आहेत आणि या बुद्ध लेण्या अतिशय सुंदर होत्या. पण या लेण्यामध्ये जे रिअल फॅक्ट का आहे या ठिकाणी मी प्रत्यक्षात बघितलं आणि या लेण्या अशा म्हणजे वेगळ्या स्वरूपाच्या म्हणजे प्राचीन काळी होत्या. आणि आपण या लेण्या पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे यामध्ये आम्ही प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत. तर तुम्हाला हा मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहे आणि या फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे ते आपण जरूर कळवा आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.